नमस्कार माझ्या प्रिय श्रोत्यांनो, आज आपण एक हॉरर स्टोरी ऐकणार आहोत जिचं नाव आहे माया. माया ही एक मानसिक रुग्ण स्त्री होती. ती एका गुप्त कंपनीत काम करायची. ती कोणाशीच बोलायची नाही. ती बरेचदा घरीच राहायची. ती सतत घरात खिळे ठोकायची. ती सतत काहीतरी कुटत बसत असायची आणि सारखेच दार आपटत बसायची. दारावर आपले डोके देखील ती आपटत असायची. ती खूपच विचित्र दिसायची आणि तिच्या मोठ्या चष्म्यामुळे ती तर खूपच विचित्र दिसायची. चष्मा काढल्यावर तिला काहीच दिसायचं नाही पण आणखी एक गोष्ट म्हणजे की तिला उजेड सहन व्हायचा नाही. तिच्या घरातील पडदे सतत बंद करायची ती आणि सतत पाणी पडण्याचा, तिला थेंब थेंब पाणी पडण्याचा असा तिला आवाजच येत असायचा. ती रात्री बेरात्री घरातील जड सामान इकडून तिकडे सरकवायची. तिचे घर आडबाजूला असल्याने कोणाचे सुरुवातीला फारसे लक्ष गेले नाही, पण नंतर सगळ्यांना तिचे वागणे, तिचे राहणं विचित्र वाटू लागलं. ज्या व्यक्तीकडून तिने ते घर भाड्याने घेतलं होतं ती व्यक्ती पुन्हा कधीही तिथे दिसली नाही. अशा विचित्र मायाला एक विचित्र बॉयफ्रेंड देखील होता. माया ही त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहायची. मायाचे एकच दुःख होते, ते म्हणजे तिला मूल बाळ नव्हतं. त्यासाठी ती तिच्या बॉयफ्रेंडजवळ बेसूर आवाजात रडायची. बरोबर शनिवारी रात्री 1-1:30 वाजता तो बेसुरा आवाज वातावरणात घुमायचा. ज्याने तो आवाज ऐकला त्याच्या लक्षात आलं आणि त्याच्या हृदयात चर्र व्हायला लागलं. रात्रीच्या शांत वातावरणात तो आवाज अत्यंत भयानक वाटायचा. तिला नैराश्याचे झटके यायचे. ती रात्री 12 वाजता बास्केटबॉल खेळायची. जोरात इकडून तिकडे धावायची. रात्री 1 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत ती खराब झालेली वॉशिंग मशीन लावायची, ज्यात एकही कपडा नसायचा. त्या मशीनचा आवाज एखाद्या बुलडोझरसारखा यायचा. ती मशीन तिने तिच्या गावावरून आणली होती. तिच्या घरातून सतत रातकिड्यांचा आवाज यायचा. तिच्याकडे एक ड्रिलिंग मशीन होती, जिचा तो भेसुरा आवाज वातावरणात घुमायचा. ज्याने तो आवाज ऐकला त्याच्या हृदयात चर्र व्हायचं. रात्रीच्या शांत वातावरणात तो अत्यंत आवाज भयानक वाटायचा. तिला नैराश्याचे झटके यायचे. ती रात्री दर अमावास्याला 12 वाजता ती भिंतीला 12 खिळे ठोकायची. माया असे विचित्र वागायची का ते कोणालाही कळत नव्हतं. तिचे घर एका बाजूला होते, तिथे कोणीही जात नसे आणि माया आणि तिचा बॉयफ्रेंड यांना अत्यंत घाणेरडी आणि विकृत सवय होती. ती म्हणजे लोकांच्या घरांच्या खिडक्याशी नाक लावून ते बघत बसायचे. अनेकदा लोकांनी यांना यासाठी बेदम हाणले होते, पण त्याची ती विकृत सवय काही केल्या जात नव्हती. लोक त्यांना सतत शिव्याशाप देऊ लागले. एके दिवशी कमालच झाली. ती सकाळ वेगळीच होती. विचित्र आणि विकृत मायाजवळ एक गोड बाळ दिसलं. तिने एक बाळ दत्तक घेतलं. तिच्या घरातून आता बाळाचा आवाज येऊ लागला. दिवसभर व रात्रभर बाळ निश्चित झोपून राहत असत. फक्त संध्याकाळी बाहेर दिसत असे तो. बाळाच्या आगमनाने मायाला वेडेचे झटके जरा कमीच येऊ लागले. सकाळ संध्याकाळ बाळाशी थोडं बोलून ती बाळाला मोलकरणीपाशी सांभाळायला देत असे. एके रात्री असे बाळाला मोलकरणीकडे सोपवून मायाने विकेंडला बॉसला पार्टीसाठी तिच्या घरी इन्व्हाइट केलं होतं. ती बॉस आणि बॉयफ्रेंड यांच्यात भरपूर दारू पिऊन गप्पा गोष्टी झाला. कोणालाच कशाचीही शुद्ध नव्हती. सकाळी कितीतरी वाजता जाग आल्यावर बॉस धडपडत जवळच असलेल्या त्याच्या घरी निघून गेला. असेच दिवस जात होते. काही दिवस चांगले गेल्यानंतर मायाला पुन्हा वेडेचे झटके येऊ लागले. तिला जगातल्या सगळ्यांचा राग येऊ लागला. हळूहळू अतिरागाने तिची वाचा जाऊ लागली. ती कुत्र्यासारखीच भुंकू लागली. कोल्हेकुई करू लागली. तिला माणसांची भाषा येईनाशी झाली. तिला बाळाशी बोलणे जड जाऊ लागले. आता संपूर्ण वेळ बाळ मोलकरणीपाशी राहू लागले. मोलकरीणसुद्धा घाबरू लागली होती, परंतु पैशाच्या आमिषाने मोलकरीण निमूटपणे काम करत असे.
अनेकांनी मायाला तिच्या गावी निघून जायचा सल्ला दिला, पण तिला घर सोडण्याची भीती वाटत असे. या भाड्याच्या घराशी तिचे काहीतरी मागच्या जन्माचे नाते असावे, अशा प्रकारे ती त्या घराला शेवटपर्यंत चिकटून राहिली. त्या दिवशी झालेल्या पार्टीत बॉससोबत झालेल्या चुकीमुळे तिला एका दुर्धर रोगाची लागण झाली होती. तेव्हा तिला आणि बॉसला हे कळले नव्हते. जेव्हा त्यांना हे कळले तेव्हा त्या दोघांना धक्काच बसला. दोघेही खूपच घाबरले. बॉसच्या बायकोला व मायाच्या बॉयफ्रेंडला कसे तोंड द्यायचे हे त्यांना कळेना. अत्यंत घाबरल्यामुळे आणि नैराश्यामुळे दोघांनीही एक निर्णय घेतला. दोघांनीही एका अमावास्येच्या रात्री झोपेच्या गोळ्या खाऊन आयुष्याचा शेवट केला. त्यानंतर ते बाळ आणि तो बॉयफ्रेंड, ती मोलकरीण कुठे गेली कोणालाही कळले नाही. आजही त्या घरात कोणीतरी खिळे ठोकण्याचा, भुंकण्याचा, कोलेकुईचा आवाज येतच असतो, बरोबर शनिवारी रात्री 1 वाजता. त्या पाठोपाठ भेसुरा आवाजसुद्धा येतो, तोही मायाच्या रडण्याचा. ही स्टोरी आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.